श्री स्वामी समर्थ। यंदा महाशिवरात्र 15 फेब्रुवारी 2026 रोजी आलेली आहे आणि याच निमित्ताने सर्व भक्तांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की शिवलीलामृत पारायण कधीपासून सुरू करावे, पारायण कसे करावे आणि त्याचे नियम काय आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। बघा, या वर्षी एक अत्यंत सुंदर योगायोग घडून आलेला आहे। 9 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवार आहे, जो भगवान शिवशंकरांचा अतिशय प्रिय दिवस मानला जातो। त्यामुळे तुम्ही सोमवारी 9 फेब्रुवारी पासून शिवलीलामृत पारायणास सुरुवात करू शकता। अशा प्रकारे 7 दिवसांमध्ये तुमचे शिवलीलामृत पारायण पूर्ण होते। बरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 15 फेब्रुवारीला समाप्ती येते। म्हणजेच महाशिवरात्रीपर्यंत तुमचे 7 दिवसाचे शिवलीलामृत पारायण पूर्ण होते। शिवलीलामृत हा अत्यंत पवित्र आणि फलदायी ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत। हा ग्रंथ हे पारायण स्त्री पुरुष कोणीही करू शकतो। तर 7 दिवसाचे हे पारायण कसे करावे, किती अध्याय कोणत्या दिवशी वाचावेत, तर पहिले 6 दिवस दररोज 2 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत आणि 7व्या दिवशी उरलेले 3 अध्याय वाचावेत। अशा प्रकारे 7 दिवसांमध्ये 15 अध्याय पूर्ण होऊन शिवलीलामृत पारायण संपूर्ण होते। ग्रंथ वाचण्याचे काही नियम आहेत। ते नियम म्हणजे ग्रंथाचे वाचन मनातल्या मनात करू नये, खूप मोठ्यानेही वाचन करायचे नाही आणि खूप हळू आवाजातही आपल्याला वाचन करायचे नाही। स्पष्ट, स्वच्छ आणि मध्यम आवाजात आपल्याला या ग्रंथाचे वाचन करायचे आहे। ग्रंथाचे वाचन शक्यतो पहाटे किंवा सकाळच्या वेळेस करावे। जर शक्य नसेल तर दुपारी 12 वाजल्याच्या आत ग्रंथ वाचन पूर्ण करावे। म्हणजे आपल्याला हा ग्रंथ 12 वाजल्याच्या आत, दुपारी 12 वाजल्याच्या आत पूर्ण करायचा आहे। पारायण सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो। संकल्प केल्याशिवाय पारायणाला सुरुवात करू नये। संकल्प कसा करावा, तर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यात गंध, फूल, अक्षदा घ्यावे आणि म्हणावे की मी 7 दिवसामध्ये तुमचे हे पारायण पूर्ण करणार आहे। असे बोलून आपली जी इच्छा आहे ती इच्छा सांगावी आणि माझे पारायण यशस्वी चांगल्या रीते तुम्ही पूर्ण करून घ्यावे हीच तुमच्या चरणी प्रार्थना, असे बोलून पाणी तांब्यामध्ये सोडून द्यावे। त्यानंतर पारायण वाचण्याच्या आधी दररोज आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्यानंतरच शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन सुरू करावे। समाप्तीच्या दिवशी महानैवेद्य आणि महाआरती करावी। महानैवेद्यामध्ये पुरणपोळी आणि दही भाताचा नैवेद्य भगवान महादेवांना अर्पण करावा। आता बघा, तुमची समाप्ती जर महाशिवरात्रीच्या दिवशी येत असेल तर खूप जणांना म्हणजे सर्वांनाच महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास असतो। त्यामुळे आपल्याला हा महानैवेद्य करता येत नाही। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही महानैवेद्य करू शकता। अशा प्रकारे तुम्ही समाप्ती दुसऱ्या दिवशी करू शकता।
अशा प्रकारे भक्तांनो, आपल्याला महाशिवरात्रीपर्यंत शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण श्रद्धा, नियम आणि भक्तिभावाने करायचे आहे. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.